चला आता आपण चिकनची भाजी बनवू. आता हळद मीठ लावून ठेवूया, मिक्स करून ठेवूया. कांदा कापून घेतला तर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया ना. खोबरं भाजून घेऊया. कोथिंबीर, आलं आणि लसूण वाटून घेऊया. भाजलेलं खोबरं वाटून घेऊया. चला आता कढईमध्ये आपण 2 पळी तेल टाकून घेऊया. घेतलं आहे. खडा मसाला आणि कढीपत्ता आपण तेलात टाकूया. खडा मसाला का वापरला कारण का छान सुगंध येतो. आता कांद्याची पेस्ट आपण टाकून घेऊया. अद्रक, कोथिंबीर, लसणाची पेस्ट टाकूया. चांगला आता मिक्स करून घेऊया आपण, चांगला रंग येईपर्यंत. आता टमाटर टाकले आहे. भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट टाकून घेऊया. आता हे चांगलं परतून घेऊया. आता चिकन टाकून घेऊया. पाणी गरम थोडंसं करून घेऊया. गरम पाणी टाकायला लागेल ह्यात. भाजीला पाणी सुटलं आता आपण ह्यात गरम पाणी टाकूया. आपली चिकनची भाजी झालेली आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.